थापी वडी करण्यासाठी एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 3 मिरच्या, तिखटाचं प्रमाण आपल्याला किती पाहिजे याच्याप्रमाणे आपण मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकतो. अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं आपण जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज नाही. मिक्सरमध्ये जाडसर असं हे वाटून झालेलं आहे. थापी वडी करत असताना आपण हे 1 कप बेसन घेतलेलं आहे. ज्या कपाने आपण 1 कप बेसन घेणार आहोत त्याच सेम कपाने आपण 1 कप पाणी घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गाठी अजिबात ठेवायच्या नाही. बेसनचं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण थापी वडी तयार करूयात. थापी वडी करण्यासाठी आपण एक पॅन ठेवून घेतला आहे. 1 चमचा तेल घालून घेऊ. तेल छान तापलं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं. मोहरी आणि जिरं फुललं की आपण मिक्सरमध्ये जे वाटण करून घेतलं आहे ते घालूया. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची. ज्या कपाने आपण बेसन घेतलं होतं त्याच्या अर्धा कप आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊ. याला छान उकळी येऊन द्यायची. बेसनमध्ये आपण 1 कप पाणी घातलेलं आहे. 1 कप बेसनमध्ये पाणी आणि या वाटणामध्ये अर्धा कप असं एकूण 1.5 कप पाणी आपण याच्यामध्ये थापी वडीमध्ये घालून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ हे पाण्यातच घालायचं. बेसनाचं जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते हळूहळू यामध्ये सोडायचं आणि एका हाताने हलवत राहायचं. जसं जसं परतत जाऊ गोळा खूप छान असा घट्ट झाला आहे. आता आपण एका प्लेटला तेल लावून घेऊ आणि वडी थापूयात. प्लेटला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊ. याच्यावर आपण थापी वडी थापूयात. थापी वडी आपली छान थापून झालेली आहे. आता याला आपण चाकूने कट करून घेऊया. छान चौकोनी आपण थापी वडी कट करून घ्यायची. यावर आपण कोथिंबीर आणि खोबरं टाकून घेऊया. पितृपक्ष विशेष थापी वडी तयार आहे.